स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। संतोषवाडी ग्रामविकास सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक उत्साहात पार पडली। सदाशिव घोडके यांची निवड। संतोषवाडी ग्रामविकास सोसायटी संतोषवाडीच्या व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली। या निवडणुकीत सदाशिव घोडके यांची नूतन व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ मोरे मॅडम यांनी अत्यंत शांततेत व पारदर्शकतेने निवडणूक प्रक्रिया पार पाडली। यावेळी सोसायटीचे चेअरमन म्हणून माननीय सुधीर राजाराम शिंदे, तर सचिव म्हणून प्रवीण देसाई कार्यरत आहेत। नूतन संचालक मंडळामध्ये बाळासो कोथळे, बाबू कुंभार, गोरखनाथ भोसले, बापूसो गायकवाड, बाजीराव इंगवले, भोपाल वाघमारे, हरिबा जाधव, अनिता साळुंके आणि इंदाबाई नलवडे यांचा समावेश आहे। या निवडणुकीप्रसंगी ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप, तसेच युवा नेते संजय शिरोळे, अजय शिरोळे, धनाजी जाधव, बाबासो इंगोले, शहाजी मेथे, सुरेश नलवडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। गेल्या अनेक वर्षांमध्ये ही संस्था तोट्यात होती, मात्र चेअरमन सुधीर शिंदे यांच्या नेतृत्वात आणि संचालक मंडळांच्या प्रयत्नातून ती आता नफ्यात आली आहे। यामुळे नूतन व्हाईस चेअरमन सदाशिव घोडके यांनी संस्थेची अशीच यशस्वी वाटचाल पुढेही सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला। सद्यस्थितीत संस्थेमार्फत अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। 2 वर्षापूर्वी नवीन संचालक मंडळ जेव्हा अस्तित्वात आले त्यावेळी ही संस्था नुकसानीत होती। त्यानंतर 1 वर्षाच्या अथोनात प्रयत्नानंतर ही नुकसानीत असलेली संस्था चेअरमन सुधीर शिंदे यांच्या नेतृत्वात नफ्यात आणून सभासदांना 7% प्रमाणे लाभांश वाटप करून या संस्थेच्या विकासासाठी नवीन जागा खरेदी करण्यात आली। त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये सभासदांना 10% दराप्रमाणे सलग 2 वर्ष लाभांश वाटप जाहीर करण्यात आला। जर सोसायटीचा पाठीमागील इतिहास बघता व काही अपवाद वगळता सलग दुसऱ्या वर्षी लाभांश वाटप करणे ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे। त्याचबरोबर सोसायटीचे नवीन घेतलेल्या जागेमध्ये बांधकामाची रीतसर मंजुरी घेऊन गावामध्ये 24 तास स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या हेतूने संस्थेमार्फत वॉटर ATM बसवण्यासाठी मंजुरी घेऊन याचेही काम लवकरच सुरू होणार आहे। सोसायटीच्या यशस्वी वाटचालीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे।